हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत स्वामींच्या आवडीचा प्रसाद, तो म्हणजे बेसन लाडू। मी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी बनवले होते। त्यासाठी मी इथे 1 वाटी तूप घेतलेला आहे, परंतु आता मी त्यामध्ये अर्धी वाटी तूप घातलेलं आहे आणि त्यानंतर 2 वाटी मी बेसन पीठ घातलेलं आहे आणि आपल्याला बारीक गॅस करून त्याला मंद आचेवर चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे। आपल्याला इथे जाड कढई घ्यायची आहे, कारण की खाली बेसन पीठ लागू नये म्हणून। आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला त्यामध्ये तूप घालत जायचं आहे। मी बघा परत तूप घातलेलं आहे। त्यानंतर मग आपल्याला तो बेसन पीठ एक साईडला घेऊन आपल्याला त्यामध्ये 4-5 चमचे रवा घालायचा आहे आणि तो रवाही आपल्याला त्यामध्ये छान खरपूस भाजून घेतल्यानंतर दोन्ही मिक्स करायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला परत 5 ते 7 मिनिटं हे भाजायचं आहे। अगोदर मी 15 मिनिटापासून भाजत आहे हा रवा आणि बेसन पीठ। आणि त्यानंतर परत मी तूप घातलेलं आहे यामध्ये आणि थोडंसं परत भाजून घेतलेलं आहे। छान बघा तुम्ही कलर चेंज झालेला आहे यामध्ये। नंतर मी विलायची पावडर घातलेली आहे। त्यानंतर आपण आवडीनुसार आपल्याला पिठी साखर घालायची आहे। मी पाऊण वाटी इथे घातलेली आहे पिठी साखर आणि त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर ते जे आहे मिश्रण ते आपल्याला हातावर चोळून घ्यायचं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर। आणि तुम्ही बघू शकता इतके छान लाडू वळले जात आहेत। मी त्यामध्ये काही ना परत तूप घातलेलं आहे आणि ना काही दुसरं घातलेलं आहे आणि बघू शकता किती छान लाडू झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर।